हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत धम्मगिरीचा सुंदर परिसर, शांत वातावरण आणि मनाला प्रसन्न करणारे निसर्गरम्य असे दृश्य. तर आम्ही निघालो नाशिकमधून इगतपुरी जाण्यासाठी आणि जर आज दिवसभर फिरण्याचा प्लॅन बनलेला आहे तर त्यासाठी आपल्याला एनर्जीही लागेल आणि म्हणूनच सगळ्यात आधी आम्ही स्वतःची चार्जिंग करून घेतली. मस्तपैकी पोटभर जेवण केलं आणि निघालो पुढे जाण्यासाठी. इगतपुरी म्हणजे निसर्गरम्य असं वातावरणाचं गाव. इथे खूप छान निसर्गरम्य फिरण्यासारखे असे ठिकाणे आहेत. तर तुम्हीही नक्कीच या आणि नक्कीच इगतपुरीला एकदा तरी भेट द्या. तर आत्ताच आपण इगतपुरीमध्ये एंटर झालेलो आहोत आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता. खूप सुंदर असं वातावरण ट्रेनमधून बघायला मिळत होतं. निसर्गरम्य इगतपुरीच्या कुशीत वसलेली धम्मगिरी म्हणजे विपश्यना ध्यानासाठी जगप्रसिद्ध केंद्र. इगतपुरीतील धम्मगिरीचा प्रवास म्हणजे निसर्ग, शांतता आणि आत्मशोधाचा सुंदर संगम. हे ठिकाण इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. धम्मगिरीच्या प्रवेशद्वारावरील आकर्षक म्यानमार गेट लक्ष वेधून घेतं आणि आत प्रवेश करताच वातावरणातील शांतता मनाला वेगळाच अनुभव देते. विपश्यना ध्यानासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सुंदर डोंगररांगा, हिरवाई आणि प्रसन्न अशा वातावरणामुळे मनाला काही क्षण स्वतःशी जोडून घेण्याची संधी देतं. चला तर मग यानंतर आपण इगतपुरीमधील दुसरं ठिकाण बघण्यासाठी निघूयात. इगतपुरीच्या निसर्गरम्य परिसरातील रेल्वे डॅम हा आमच्या आजच्या प्रवासातील आनंदी आणि एक सुंदर अनुभव. चारही बाजूंनी हिरवाई, डोंगराची साथ आणि जलाशयाच्या शांत पाण्यामुळे इथलं वातावरण अक्षरशः मन मोहून टाकतं. आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात इगतपुरीचा परिसर पूर्णपणे धुक्याची चादर पांघरतो आणि त्यामुळे रेल्वे डॅमच्या आसपासचा निसर्ग आणखीनच खुलून दिसतो. धम्मगिरीच्या शांततेनंतर या निसर्गरम्य ठिकाणी काही क्षण घालवताना प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला हे लक्षातच आलं नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं इगतपुरी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. पावसाळ्यामध्ये इथल्या हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे, धुक्याने वेढलेले घाट आणि थंडगार वातावरण यामुळे इगतपुरीचं सौंदर्य अक्षरशः खुलून येतं. इगतपुरीला येताना मुंबई नाशिक रेल्वे आणि महामार्गाच्या मार्गावर दिसणारा सह्याद्रीचा निसर्गही प्रवास अविस्मरणीय करून टाकतो. धम्मगिरी, भातसा नदी परिसर, कळसूबाईच्या आसपासचा सह्याद्री आणि विविध धबधबे यामुळे इगतपुरी हे निसर्गप्रेमी आणि वीकेंड ट्रॅव्हल्ससाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. शांतता, पाऊस, धुके आणि डोंगर यांचा अनुभव घ्यायचा असेल तर इगतपुरीची सफर नक्कीच खास आहे. आणि याच गोष्टीचं एक लाईव्ह उदाहरण तुम्ही बघू शकता. इथली ट्रॅफिकच याचं एक उदाहरण आहे. मस्तपैकी निसर्गरम्य आणि थंडगार असं वातावरण होतं. फिर एक कप गरम चाय तो बनती है. इगतपुरीच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाळ्यात निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं आणि त्याच निसर्ग सौंदर्याचा सुंदर अनुभव देणारा परिसर म्हणजे भावली धबधबा. पावसाळा सुरू झाला की डोंगराच्या कुशीतून वाहणारे पाण्याचे प्रवाह वेग घेतात आणि खडकांवरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे इथे एक मनमोहक धबधबा तयार होतो. पावसाने भिजलेली माती, हिरवीगार झाडं, डोंगरातून वाहणारे छोटे छोटे ओढे आणि कानावर पडणारा पाण्याचा आवाज यामुळे शहरातील गोंगाटापासून काही काळ पूर्णपणे दूर गेल्यासारखं वाटतं. इगतपुरीची सफर म्हणजे फक्त एक ठिकाण पाहणं नाही, तर पाऊस, धुकं, डोंगर, धबधबे आणि सह्याद्रीच्या कुशीतील निसर्ग मनापासून अनुभवणं आहे. आणि भावली धबधबा त्या अनुभवातला जणू एक सुंदर अध्यायच आहे. आणि याच वातावरणात रंगून जायला इथे खूप गर्दी असते. इथे येऊन इतकं निसर्गरम्य आणि सुंदर असं वातावरण बघायला मिळतं की इथे येऊन आपण नक्कीच टेन्शन फ्री होऊ शकतो. तर नक्कीच तुम्हीही कधीतरी इगतपुरी या आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. आणि निसर्गप्रेमींसाठी इगतपुरी हे गाव खूप खास आहे. आम्ही तर आज खूप जास्त फिरलो, पण इथल्या वातावरणाने आम्हाला थकवाच जाणवू दिला नाही. आम्ही खूप जास्त एन्जॉय केला, मस्तपैकी मज्जा केली. तर तुम्हीही कधीतरी नक्कीच या ठिकाणी भेट द्या. आणि सगळं फिरून झाल्यावर आता आम्ही निघालो आहे नाशिक जाण्यासाठी. बाय ट्रेन आम्ही नाशिक पोहोचलो आणि खूप फिरून आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही सगळ्यात आधी जेवणाच्या ठिकाणी गेलो. वातावरणामुळे आम्हाला थकवा तर जाणवतच नव्हता,
पण इथल्या जेवणाने तर मनच जिंकून घेतलं. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.